यांनी मला सांगितलं की म्हणे की सोलकढी बनवून दाखव, तर म्हटलं ठीक आहे चला देऊया बनवून. तर इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आहे, 1 मिरची आहे आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची. कोकम इथं 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवलेलं होतं, याचा आपल्याला गर वापरायचा आहे म्हणजे आगळ. तोपर्यंत इथं खोबरं, लसूण आणि आलं आणि 1 मिरची जी होती ती वाटून घेतली. याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचा वस्त्रगाळ करायचा आहे, म्हणजेच हे गाळून घ्यायचं आपल्याला. इथं बघू शकता, इथं आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. तर इथं आपलं नारळाचं दूध काढून आता तयार झालेलं आहे. 2-3 वेळा मिक्सरमध्ये वाटायचं आणि काढायचं, असं करून इथं नारळाचं दूध आपलं झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला कोकम आहे ना हाताने कुस्करून घ्यायचा आणि ते जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे. डायरेक्ट ओतायचं नाही आहे. मी प्रयत्न केला पण म्हटलं नको, तर हे असं कुस्करून घेतलं हाताने आणि हे आपल्या गाळणीने किंवा चाळणीने किंवा वस्त्रगाळ तुम्ही करून घेऊ शकता. तर हे जे काही पाणी होतं ते सगळं इथं टाकायचं आहे नारळाच्या दुधामध्ये. बघू शकता कसला जबरदस्त असा कलर आलेला आहे. जितका कलर जबरदस्त आलेला आहे तितकी चवीलासुद्धा तितकीच छान आपली सोलकढी झाली होती. वरतून कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि मस्त इथं आपली ही थंडगार उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी आपली सोलकढी तयार. या तुम्ही पण